नमस्कार, क्राफ्ट प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हेअर ॲक्सेसरीज कशा बनवायच्या त्या पाहणार आहोत। इथं मी काही हेअर ॲक्सेसरीज बनवून ठेवलेले आहेत। याची प्राइस किती ठरवायची, ती कितीला सेल करायची, टोटल मटेरियल कॉस्ट किती येतो, ते सर्व आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर त्यासाठी मी इथं यू पिन्स घेतलेले आहेत किंवा याला जुडा पिन्स पण म्हणू शकता। एक फ्लावर होतं गुलाबचं ते घेतलेलं आहे आणि 0.3 mm ची जी वायर असते ती लागणार आहे। इथं मी एक होल करून घेत आहे गुलाबच्या फूलमध्ये, जिथून आपली पिन सहज निघेल इतका होल करून घ्यायचा आणि ती पिन हलू नये त्याच्यासाठी मी तिथं ग्लू वापरत आहे, जो B6000 ग्लू आहे तो। आणि तिथं ती पिन आपल्याला अडकून घ्यायची आहे। आपण जो ग्लू लावला आहे त्याच्यामुळे ती जागेवरून हलत नाही, जेव्हा ग्लू सुकून जाईल तेव्हा। अशा प्रकारे सिंपल आपली एक हेअर ॲक्सेसरीज तयार झाली। त्याच्यानंतर इथं मी दुसरी अजून एक ॲक्सेसरीज बनवून ठेवलेली आहे, अशा प्रकारे पण तुम्ही बनवू शकता। त्याच्यानंतर आपण आणखी एक ॲक्सेसरीज कशी बनवायची ती पाहणार आहोत। इथं 0.3 mm ची वायर आणि 2 mm ची बीड्स जे आपण नेहमी वापरतो ते घ्यायचे आहे। आपल्याला थोडी एक साईडला एक्स्ट्रा वायर सोडून जी पिन आहे आपली त्याला व्यवस्थित असं वायर आपल्याला सर्कलमध्ये बांधून घ्यायची आहे, जेणेकरून ती पिनला एका जागेला ती चिटकून राहील। आणि त्याच्यानंतर आपल्याला एक अंतर सोडून त्याच्यामध्ये एक बीड घालून त्याला असं फिरवून घ्यायचं आहे। ते फिरवल्यामुळे ऑटोमॅटिक तिथं लॉक होते ती वायर आणि ती जागेवर हलत नाही। आणि ती दोन्ही साईडनं असं वायर आपल्याला 2-3 वेळा परत फिरवून घ्यायची आहे, म्हणजे तो बीड आपण जो आत्ता घातला होता तो एका जागेला राहतो। त्याच्यानंतर मी त्याच्याच बाजूला त्याच्यापेक्षा थोडंसं उंचीला बीड घेऊन तिथं परत सेम प्रोसेस रिपीट करत आहे। तुम्हाला जशी डिझाईन हवी असेल तशी करायची आहे। मला आत्ता ही डिझाईन बनवायची होती, त्याच्यासाठी मी थोडं अंतर सोडून आधी जो आपण बीड घातलेला असतो त्याच्यापेक्षा थोडंसं हाईटला जास्त घ्यायचं अंतर आणि परत आपल्याला तिथं बीड घालून त्या वायरमध्ये ती वायर फिरवून घ्यायची आहे। ती वायर फिरवल्यामुळे ती ऑटोमॅटिक त्याचा लुक पण छान येतो आणि ती निघत पण नाही। आणि व्यवस्थित 2-3 वेळाला आपल्याला ती यू पिनला वायर अशी गुंडाळून घ्यायची आहे। भरपूर इझी प्रोसेस आहे आणि 0.3 mm ची वायर ती लवकर तुटत पण नाही, त्याच्यामुळे त्याचा लुक मस्त येतो। सेम असंच करायचं आहे, तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही सेल करताना पण एक सिंगल पिन पण सेल करू शकता किंवा तुम्हाला पॅकेट बनवायचं आहे 4 पिनचं 6 पिनचं, त्याप्रमाणे पण तुम्ही सेल करू शकता। इथे पाहू शकता मी एक साईडला 4 मोती घेतलेले आहेत। सेंटरला जो मोती आहे तो थोडा उंच ठेवलेला आहे। त्याच्यानंतर परत त्या साईडला ज्या अंतरावरती आपण मोती घालून वायर फिरवून घेतलेली होती, सेम त्याच प्रकारे ह्या साईडला पण मी सेम अंतरावरती मोती घेऊन वायर फिरवून डिझाईन बनवून घेत आहे। सेम असंच तुम्हाला पण करायचं आहे। आणि ही 5 मिनिटात बनणारी हेअर ॲक्सेसरीज आहे। तुम्हाला अर्जंट कुठं फंक्शन असेल तर अशा प्रकारे तुम्ही हेअर ॲक्सेसरीज बनवून ते वापरू शकता। एंडिंगला पण 2-3 वेळा वायर फिरवून घ्यायची आणि तिथं गाठ मारून घ्यायची। गाठ मारल्यामुळे ती वायर निघत नाही, एक जागेला राहते। आणि आपल्याला दोन्ही साईडला पण गाठ मारून घ्यायची आहे। पहिला मी ह्या साईडला मारून घेते, इथं मी 2 गाठी मारून घेतलेल्या आहेत। आणि जी उरलेली वायर असेल ती आपल्याला कटरने कट करून घ्यायची आहे। तर इथे मी गाठ मारून घेतलेली आहे, जी उरलेली वायर आहे ती कटरने कट करायची। तिथं जर वायर थोडीशी शिल्लक असेल
तिला असं दाबून घ्यायची म्हणजे ती लागणार नाही. आणि ह्या साईडला पण जी आपण एक्स्ट्रा वायर सोडलेली होती स्टार्टिंगला तिथं आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे. आणि जी उरलेली वायर असेल तिला कट करून घ्यायचं आहे. आणि जर थोडी शिल्लक राहिली असेल तिथं वायर तर तिला व्यवस्थित पकडणे दाबून घेतलं तरी पण ती मग केसामध्ये अडकणार नाही. तर इथं पाहू शकता मी ऑलरेडी ज्या बनवलेल्या आहेत पिन्स त्या अशा आहेत आणि त्या भरपूर छान दिसायला. जेव्हा आपण केसांमध्ये आंबाडा घातलेला असतो त्याच्या साईडने लावायच्या किंवा युनिक हेअरस्टाईल जरी असेल तर त्याच्यासाठी पण वापरलं तरी चालेल. मी इथं रेफरन्स पिक्चर पण ॲड करेन. हे जे फूल आहे ते तुम्हाला होलसेलमध्ये घेतलं तर 7 रुपयाला मिळून जातं. आणि पिन जे आहे असा बॉक्स असतो तो 10 रुपयाला भेटतो. म्हणजे 10 पिन्स असतात, 1 रुपयाला 1 पिन पडते आपल्याला. जुडा पिन म्हणतात त्याला किंवा यू पिन म्हणतात. आणि त्याचा कॉस्ट तुम्ही पकडला तर 10 रुपयाच्या आतच येतो. तुम्ही ते 20 रुपयाला सेल करू शकता जर गुलाब असेल तर. पर पीस 20 रुपये. हे जे आहे इथं फक्त 1 रुपयाची पिन लागते. ही 0.3 mm ची जी वायर आहे ती 40 रुपयाला भेटून जाते. आणि आपल्याला ह्याच्यातली फक्त 1 किंवा 2 रुपयाचीच वायर एक टाईमला यूज होते, त्याच्यापेक्षा जास्त होत नाही. आणि जे बीड्स आहेत हे तुम्ही जर बंचमध्ये घेतलं तर 60 रुपयाला बंच येतो. 12 लाईन्स असतात. होलसेलमध्ये घेतलं तर अर्धा किलो 250 रुपयाला भेटतं. ह्याच्यात पण 2 रुपयाचेच वायर यूज होतात. त्याच्यामुळे तुमचं 5 रुपये पण खर्च येत नाही आणि तुम्ही ते 10 रुपयाला सेल करू शकता. आणि जर तुम्हाला 6 करायचे असतील तर 50ला 6 सेल करू शकता. 4 सेल करायचे असतील तर तुम्ही 35 रुपयाला 4 किंवा 40 रुपयाला 4 पण सेल करू शकता. 10 रुपयाला 1 ह्या हिशोबाने करायचं असेल. आणि जर होलसेलमध्ये पाहिजे असेल तर 50ला 6 द्यायचे. आणि हे पण ऑलरेडी माझ्याकडे एक बनवलेलं होतं पारिजात फूल, त्यालाच मी यू पिनला वायरनी व्यवस्थित लावून घेतलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.